काढेल बिचारी. तुम्हाला जर कोणाची मदतच करायची असेल ना तर ती श्वेताची करा. तुमच्या लग्नाचा मुहूर्त आता जवळ येतोय ना, जा तुम्ही. नाहीतर जर उशीर झाला तर मलाच ओरडाल. सोडा. सॉरी एजे, पण रेवला नक्की कोणी किडनॅप केलंय, ती माणसं नक्की किती डेंजर आहेत मला काहीच माहिती नाही. रेवचा जीव धोक्यात असताना त्यांच्या विरोधात जाण्याचा मूर्खपणा नाही करू शकत. मला माहिती आहे तुम्ही मला हवी ती मदत कराल, पण नाही, आता मी तुमची मदत नाही घेऊ शकत. माझ्यासाठी आता फक्त आणि फक्त माझ्या रेवचा जीव महत्वाचा आहे. काय ठरवलं होतं आणि काय झालं? आज त्या श्वेताच्या आईबाबांच्या जागी आपण असतो. त्यांना हा जो मान मिळतोय तो आपल्याला मिळाला असता. एजंटची व्याही म्हणून आपण मिरवलं असतं. कालिंदी आता हे रडगण कशाला गाते? आपण इथे काय दुःख व्यक्त करायला आलोय का? आनंदाने यायचं, अक्षता टाकायचं, त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि निघायचं. रडगाणं म्हणजे मी बोलतेय ते रडगाणं वाटतंय तुम्हाला? हे बघ कालिंदी, एजंटच्या नशिबात जी मुलगी होती तिच्याशीच एजंटचं लग्न होतंय. आता हे तू आणि मी बदलू शकतो का? नाही ना. आणि बघ कालिंदी, लग्नाच्या गाठीना ह्या वर स्वर्गात बांधलेल्या असतात. तेच म्हणते मी, देवाने बांधली होती गाठ एजे आणि नीलाची. तुमच्या मुलीने आगाऊपणा केला आणि ती गाठ सोडवली. हातात तोंडाशी आलेला घास घालवला कार्टीने. कालिंदी परत तेच. हे बघ कालिंदी, माझ्या लीलाला ना खूप चांगला नवरा मिळणार आहे. बघ. चला, मंगलाष्टकांसाठी नवऱ्या मुलीला घेऊन या. दादा, तुम्ही अक्षता वाटायला घ्या. गुरुजी, अंतरपाठ. थँक्यू. कालिंदी, कालिंदी, अक्षता घे. 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 अक्षता टाकायला आलोय ना. अगं हो हो. काय नाही, असंच जरा ते. थँक्यू थँक्यू. श्वेता उठ. उठ श्वेता. श्वेता श्वेता, मी तर रुमाल लावलाच नव्हता. मी रुमाल लावायच्या आधीच पेश होतो की मीच केलं. श्वेता,
माझ्या लग्नाच्या वेळेला तर मी थरथर कापत होते, पण मी तर खूप एक्साइटेड होते. असं वाटत होतं ना कधी एकदा बेबीला भेटते. श्वेता, घाबरू नकोस. तू एकटी नाहीयेस. आम्ही सुद्धा आहोत ना तुझ्या बरोबर. मला मान्य आहे तू आमच्या घरी आमची सासू म्हणून येणार आहेस, पण आम्ही तुझ्या मैत्रिणी बनून राहू शकतो. हो हो, मैत्रिणीसारखंच. चला, गुरुजींनी नवऱ्या मुलीला बोलवलं. चला. वहिनी थांबा.